टू मॉनिटरिंग या लेवलला प्रोडक्ट डिझाईन करतो, मॅन्युफॅक्चर करतो अँड वी आर सेलिंग ऑल दीज प्रोडक्ट्स अक्रॉस द इंडिया थ्रू डिफरंट चॅनल्स. आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट्स ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं हे डे इन डे आउट प्रोडक्ट्स आहेत जे आपण यूज करतो आजच्या डेटला, पण लोकांना माहीत नाही आहे की हेल्थकेअर सेगमेंटमधले प्रोडक्ट्स आपण लक्षात घेत नाही आहेत, जे फूडमध्येच फक्त लोकांना लक्षात आले. लाईक आज डायबिटीजसाठी ग्लुकोज मॉनिटरिंग आहे, निबुलायझेशन आहे. हे जे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट आम्ही ॲक्च्युअल बनवतो आणि ते प्रोडक्ट्स आम्ही सेल करतो आहे. ह्या पूर्ण जर्नीमध्ये मला 2 मिनिटांमध्ये एकच गोष्ट सांगायची की नवीन स्टार्टअप जे बनत आहेत ते आपले प्रोडक्ट बेस्ड स्टार्टअप्स बनावे ही आमची इच्छा आहे. कारण आम्ही प्रोडक्ट जेवढे पाहतोय मार्केटमध्ये जे हेल्थकेअर सेगमेंट आहे, हेल्थकेअर सेगमेंटमध्ये मोस्टली जे डॉमिनन्स आहे हा पूर्णपणे चायनीज डॉमिनन्स आहे. आणि इंडिया ॲज अ ग्रोईंग कंट्री जर म्हणतोय आपण तर त्याच्यामध्ये जे काही मोस्टली कन्झ्युमर एंड प्रोडक्ट्स आहेत ते सगळे चायनीज प्रोडक्ट्स आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंगला इंडिया आपण फक्त म्हणतो ना की सर्व्हिसेसमध्ये काम करतो, सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, पण आपण प्रोडक्ट बेसमध्ये कमी काम करतो, प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं काम कमी करतोय. तर ॲक्च्युअलमध्ये जे काम आहे, जे आम्ही गॅप पाहतो आजच्या डेटला, चायनीज प्रोडक्ट्स असतील, जर्मन प्रोडक्ट्स असतील, इंडियन प्रोडक्ट्स असतील, तर त्या गॅपमध्ये ॲक्च्युअलमध्ये इनोव्हेशन होण्याची गरज आहे. ॲक्च्युअली कन्झ्युमर एंड प्रोडक्ट्समध्ये खूप गरज आहे. आणि त्याचं जे मार्केट कॅप आहे तो मार्केट कॅप आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण डे इन डे आउट ते प्रोडक्ट्स यूज करतोय. तर त्या प्रोडक्ट्समध्ये ॲक्च्युअलमध्ये जे नवीन इंजिनियर्स आहेत आपले इन्क्युबेटर्स, आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे आपलं डिस्कशन झालं, इन्क्युबेटर्सने ॲक्च्युली प्रपोज केलं पाहिजे प्रोडक्ट बेस्ड इनोव्हेशनसाठी. कारण आपण आत्तापर्यंत पाहिले जे आपले सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितले की 95% स्टार्टअप्स फेल होत आहेत. का होत आहेत? कारण आपण काही इनोव्हेट करत नाही, फक्त प्रोसेस इनोव्हेशन आहे आपलं. काय तर आम्ही पहिल्यांदा ऑफलाईन विकत होतो, आता आम्ही ऑनलाईन विकतोय. राईट? फक्त विकतोयच ना, बनवतोय काय? काहीच बनवतोय. तर मेन पॉईंट इथे आहे, ॲक्च्युअली जे स्टार्टअप्स आहेत ते स्टार्टअप्सला फोकस करायची गरज आहे, ते म्हणजे प्रोडक्ट इनोव्हेशन, प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आपण आज इंडियामध्ये जर पाहिलं हेल्थकेअर असेल, कन्झ्युमर एंड असेल, त्या दोन्ही एंडमध्ये कुठलाच प्रोडक्ट इंडियाने डेव्हलप केला आहे का? कुठलाच प्रोडक्ट नाही केला. आपण आज फक्त हेच विचार करतोय की हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, ते युएसने केलं आणि आपण ते सर्व करतोय. पण ॲक्च्युअल जे कन्झ्युमर एंड प्रोडक्ट्स आहेत, ग्लुकोज मॉनिटरिंग आहे, निबुलायझेशन आहे, जे हेल्थकेअरमध्ये आपण हेल्थ इमर्जन्सी पाहिली. परत कन्झ्युमर एंडला तुम्ही आले तर सगळे प्रोडक्ट्स कन्झ्युमर एंडचे ते सगळे प्रोडक्ट्स आपण आजच्या डेटला इम्पोर्ट करतो. बरोबर? आज आपण बघतोय की आपण एरोस्पेसमध्ये जातोय, नासाचं बघतोय, आपले जे काही एरोनॉटिकल इंजिनियर्स आहेत खूप चांगलं काम करतात, पण कन्झ्युमर एंड प्रोडक्ट्समध्ये आपण झिरो आहे. तर ॲक्च्युअल इनोव्हेशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटची गरज जी आहे त्या सेगमेंटमध्ये आहे. आणि त्या सेगमेंटला जर ग्रो करायचं असेल तर आपले जे छोटे इन्क्युबेटर्स आहेत, आपले जे इंजिनियर्स आहेत, कारण सगळ्यांना एकच आहे, मला TCSमध्ये जायचं आहे, मला US जायचं आहे, मला जर्मनीमध्ये जायचं आहे, मला तिकडे जाऊन काम करायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये इथे जर तुम्ही प्रोडक्ट, छोटा प्रोडक्ट तुमच्या बाजूला असलेला एखादा मोबाईल जरी घेतला, एखादी वॉच जरी घेतली तुमच्या हातातली, ती पण चायनीज आहे तुमच्या हातात. हे जे प्रोडक्ट आहेत, तुम्ही जे कन्झ्युम करताय ते प्रोडक्ट, ते कन्झ्युम जर आपल्याला बनवायचं असतील तर ते बनवू शकतो. आपण ते प्रोडक्ट बनवू शकतो, पण आपले जे इंजिनियर आहेत ते प्रोडक्ट बेस्ड इनोव्हेशनकडे वळले पाहिजे. आणि आय एम थँकफुल की ॲम्बिटेकची टीम ही आम्ही प्रोडक्ट बेस्ड इनोव्हेशनकडे काम करतोय. आणि आज चांगलं जे म्हणाल तुम्हाला ॲम्बिटेक ॲज अ ब्रँड हे तुम्हाला गुगलला तुम्ही टाईप केलं तरी कळेल. आणि आय होप की बऱ्याच जणांनी ते प्रोडक्ट यूज पण केले असतील. आणि आजची एक स्टोरी सांगतो. मी फॉर्च्युनेट आहे, आज कॉलेजमध्ये आलो, हेल्थकेअर सेंटरमध्ये आम्ही एक व्हिजिट केली. आम्हाला कळलं की आमचं ब्लड प्रेशर मॉनिटर तिथे यूज केलं जातं. आय एम व्हेरी थँकफुल. पण याच्यामध्ये आज ही खूप मोठा गॅप आहे जे आम्ही इंडस्ट्रीमध्ये फील करतोय, ते म्हणजे प्रोडक्ट बेस्ड इनोव्हेशनचा. आणि त्यामध्ये ॲक्च्युली नवीन जे इन्क्युबेटर्स, इन्व्हेंटर्स आणि सेकंडली इन्व्हेस्टर्स, आत्ता थोड्या वेळापूर्वी बरेचसे व्हेंचर कॅपिटलिस्ट आपण पाहिले, इन्व्हेस्टर्स पाहिले, तर यांच्या सगळ्यांचं लक्ष हे ॲक्च्युली प्रोडक्ट बेस्ड इनोव्हेशनकडे कसं येईल याच्यावरती सगळ्यात मोठा फोकस केला पाहिजे. आणि जसं आता 3D प्रिंटर आहे आपल्या कॉलेजमध्ये, तर आपण 3D प्रिंटरचा यूज करून छोटे प्रोडक्ट्स, खूप छोटे प्रोडक्ट्स आहेत तुमच्याच बाजूला आहेत, पण ते चायनात येतात. अलग तुमच्या टेबलवर पाहाल, तुमच्या घरात पाहाल, कुठे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला चायना दिसेल. अलग
and we are proud. आमचे 100% all the products are designed and developed and manufactured in India, and we are serving whole nation with our